बालदमा म्हटलं म्हणजे आपल्याला लगेच काळजी वाटायला लागते. माझ्या मुलाला दमा कशामुळे लागला, हा कधी बरा होईल, यासाठी पंप लागेल का, हे पंप नेहमीच लागेल का, याच्या अवयवांवर याच्यामुळे काही परिणाम तर होणार नाही, अशा अनेक शंका आपल्या मनात दाटून येतात. या संदर्भातच आज आपण बोलूया. माझ्या मुलाला दमा कशामुळे झाला. लहान मुलांमध्ये दमा होण्यामध्ये आनुवंशिकता हे प्रामुख्याने कारण आहे. आई वडिलांपैकी एका पालकास दमा असल्यास मुलांमध्ये दमा होण्याचे प्रमाण 20% असते आणि दोन्हींना दमा असल्यास 45% बाळांमध्ये दम्याचे प्रमाण दिसू शकते. या व्यतिरिक्त वारंवार सर्दी खोकला होणे, तसेच पोल्युशन, पालकांनी घरात धूम्रपान लहान मुलांसमोर करणे, या सर्व कारणांमुळे दमा होऊ शकतो. याची लक्षणे काय. खोकला, धाप लागणे ही प्रामुख्याने दिसून येणारी लक्षणे आहेत. साधारणपणे अशा मुलांना वारंवार खोकला येत राहतो. प्रामुख्याने रात्रीच्या वेळेस यांना खोकला जाणवतो. रात्री झोपेत असे मुलं करत राहतात. त्यामुळे मुलांचीही झोप डिस्टर्ब होते आणि पालकांचीही झोप खराब होते. तसेच शाळेत खेळत असताना, मित्रांबरोबर पळत असताना ह्या मुलांना लवकर थकवा जाणवतो, धाप लागते. यापैकी बऱ्याचशा रुग्णांना वारंवार सर्दीचा त्रास होत असतो. सर्दी खोकला वारंवार झाल्यामुळे हे मुलं सतत आजारी राहतात किंवा अशक्त होतात. वारंवारच्या आजारामुळे शरीर कधी भरत नाही. हे मुलं नेहमीसाठी बाळके किंवा किंगुरे राहतात. आता याच्यामुळे वारंवार सर्दी कफ झाल्यामुळे त्यांना कधी कधी दम्यासाठी निमोनिया होतो. त्यामुळे खूप हॉस्पिटलला भरती वगैरे राहण्याची गरज पडते. या आजाराचं निदान कसं करावं. या आजाराचं निदान करण्यासंदर्भात PFT आणि आताच्या याच्यात ॲडव्हान्स PFT म्हणजे FOT अशा श्वासमार्गाच्या टेस्ट उपलब्ध आहेत. यांना फुफ्फुस क्षमता चाचणी असं म्हणतात. यात एका मशीनमध्ये बाळाला फूक मारायला सांगण्यात येते आणि फूक मारून फुफ्फुसाची क्षमता किती हे जाणून घेण्यात येते आणि त्याद्वारे आजाराचं निदान होतं. निदान करणं सोपं आहे. तसंच हा आजार भीतीदायक अजिबात नाही. हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो, पूर्णपणे नियंत्रणात आणता येतो. त्यामुळे या आजारासंदर्भातली मनातली भीती काढून टाका. आता ट्रीटमेंट. या आजाराच्या ट्रीटमेंटमध्ये इन्हेलर किंवा पंप हे सर्वात चांगले आणि उपयुक्त औषध आहे. भीती वाटू देऊ नका. हे पंपाचे औषध कोणत्याही प्रकारे व्यसन निर्माण करत नाही. ही औषधे श्वासामार्फत आत जाऊन श्वासमार्गाला आतल्या बाजूला लागतात आणि श्वासमार्ग मोकळा करतात. त्यामुळे त्वरित परिणाम देतात. या औषधांचा डोस मायक्रोग्राममध्ये असतो. हे रक्तात फार कमी प्रमाणात जातात. त्यामुळे लिव्हर, किडनी अशा अवयवांवर कोणताही परिणाम करत नाही. बरं, एकदा पंप लागला म्हणजे तो नेहमीच घ्यावी लागेल असंही नाही. हे पंप कसे घ्यायचे. इन्हेलर हलवायचे, झाकण काढायचं आणि हे स्पेसर विथ मास्क याला हा लावायचं असतं. अशा प्रकारे एकदा लावला की हे बाळाच्या तोंडाला लावलेलं जातं आणि तिथून 3 वेळा श्वास घेण्यास त्यास सांगण्यात येते. एकदा दाबा, 3 वेळा श्वास घ्या. मी करून दाखवतो. गरज वाटल्यास आणखी एकदा डोस रिपीट करू शकतो. डॉक्टरी सल्ल्याने हे औषधं घेतल्याने आजार खूप चांगल्या प्रकारे नियंत्रणात आणता येतो. या व्यतिरिक्त यातल्या बऱ्याचशा रुग्णांना वारंवार सर्दी होण्याचा, ॲलर्जीचा त्रास देखील याच्यासोबत असतो. अशा रुग्णांना ॲलर्जीचे औषधंही सोबत देण्यात येतात. पण ह्या औषधांनी हा आजार चांगला नियंत्रणात येत असल्यामुळे हे मुलं इतरांप्रमाणे सामान्यपणे यशस्वी आयुष्य जगू शकतात. त्यामुळे
अशी मुलं या आजारामुळे त्यांच्या भावी आयुष्यात कोणत्याही प्रकारे कमी पडत नाही. गरज आहे आपल्याला याविषयी आपल्या मनातले गैरसमज दूर करण्याची. तर लक्षात ठेवा, दमा हा सर्वात चांगल्या आजारांपैकी आहे. हा चांगल्या प्रकारे नियंत्रणात आणता येतो आणि औषधोपचाराने अशी मुले इतरांप्रमाणेच सामान्य आयुष्य जगू शकतात. त्यामुळे आपल्या घरात, आपल्या नातेवाईकांमध्ये कोणाला दम्याचा त्रास असल्यास मनात भीती बाळगू नका. तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या आणि त्याप्रमाणे उपचार करा. याविषयी कधीही डॉक्टरी सल्ला घ्यायचा असल्यास आपण आमच्या हॉस्पिटलला भेट देऊ शकता.